आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की युगंधर आता आनंदीला बायकोचा मान देणार आहे आणि तिला सोबत घेऊनच फंक्शनसाठी जाणार आहे। पण हे सगळं शिल्पाला अजिबात आवडलेलं नसतं। ती आता आनंदीवर खूप चिडलेली असते आणि सरळ सरळ तिला धमकीच देत असते की तू युगंधर बरोबर त्याची बायको म्हणून त्या फंक्शनला अजिबात जाणार नाहीस, कारण तुझी तेवढी लायकीच नाहीये। आता ही शिल्पा कायमप्रमाणेच आनंदीवर खूप चिडलेली असते, कारण घरात कोणालाच न कल्पना देता पृथ्वीला हे सगळं सत्य सांगितलं आहे असं तिला वाटत असतं। पण प्रेक्षकांनो, आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की विद्याधरने ती चिठ्ठी आनंदीची बदलली होती, त्यामुळे आता खूप मोठा गैरसमज आनंदी आणि पृथ्वीचा झालेला आहे। मात्र आता युगंधर आणि आनंदीला सोबत पाहून घरामध्ये खूप मोठा गोंधळ उठणार आहे, धमाका होणार आहे, आनंदीवर नवीन एक संकट येणार आहे हे नक्की। तर नेमकं असंच घडतं का ते आपण पाहूया। आता इथे शिल्पा युगंधरला घरी बोलून घेऊन खूपच चिडलेली असते। ती म्हणत असते, युगंधर पाहिलंस का, या आनंदीचा हाच डाव आहे, हे मला आधीपासूनच माहीत होतं। एवढी मोठी गोष्ट तिने मुलांना सांगितली, पण आपल्याला अगोदर सांगणं तिनं पसंत केलं नाही किंवा आपल्याला तिने सांगितलंच नाही। तिने एवढी मोठी गोष्ट अशी कशी पृथ्वीला सांगितली बरं। आता शिल्पा युगंधरला म्हणत असते की ही फक्त या घरामध्ये मोलकरीण म्हणून राहत नाही, तर हिला या घराची मालकीण व्हायचं आहे, मुलांची आई व्हायचं आहे आणि या घरातील सगळा कारभार स्वतःच्या हातामध्ये घ्यायचं हिचा डाव आहे। या असल्या मुलींना तर मी लय लवकर ओळखते। आता युगंधरला शिल्पाचा राग येत असतो। आता इकडे धनश्री म्हणते, हो ना ताई, मी सुद्धा हिला आलेल्या दिवसापासूनच ओळखला आहे, हिचा हाच डाव असणार आहे। अरे युगंधर, तुला माहीत नाही ही कसली आहे ती, ही दिसते तशी अजिबात नाहीये। हिला निंबाळकरांच्या घरावर आणि माणसांच्यावर ताबा मिळवायचा आहे। त्यावेळेला आता आनंदीला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटत असतं आणि धनश्री चांगलीच खुश झालेली असते की आनंदीवर असले आरोप लागत आहेत। आता शिल्पा म्हणत असते, अरे युगंधर, ही तर तोंडात एक आणि पोटात एक ठेवणारी मुलगी आहे। त्यावेळेला युगंधर चिडतो आणि म्हणतो, अगं ताई, एक मिनिट थांब जरा, किती आरोप घालतेस तिच्यावर। आता युगंधर काय करतो, आनंदी समोर जातो आणि आनंदीला म्हणत असतो, आनंदी, तू हे काय केलंस बरं, एवढं मोठं सत्य मुलांना सांगण्या अगोदर मला सांगावंसं वाटलं नाही का तुला। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब, मी कसं सांगणार बरं तुम्हाला, आणि माझ्यामध्ये तेवढं धाडस पण नव्हतं की तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या विचारून कराव्या, कारण या सगळ्या खोट्याची सुरुवात माझ्यापासूनच झाली होती ना। तुम्ही तर आपल्या नात्याचं सत्य सुरुवातीलाच सांगणार होतात, पण मीच तुम्हाला सांगून दिलं नाही, आणि मालक साहेब, मुलांपासून हे सत्य लपवण्याचा निर्णय पूर्णपणे माझाच होता। त्यावेळेला आता माई म्हणत असतात, अगं आनंदी, पण अचानक असं काय झालं की तू सगळं सत्य पृथ्वीला सांगून टाकलं। काय करणार, मिताली आणि पृथ्वी माझ्यावर एवढा विश्वास ठेवायला लागलेत, ती मला खरी मैत्रीण मानू लागले आहेत आणि त्यांचा माझ्यावर आंधळा विश्वास आहे हे पाहून ही गोष्ट मला आतल्या आत खात आहे आणि मी स्वतःला गुन्हेगार समजू लागली होते, आणि मुलांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे म्हटल्यानंतर हे सत्य मला त्यांना सांगावंसंच वाटलं, म्हणून मी त्यांना सांगितलं। आणि मालक साहेब, तुम्ही तरी काय करत होतात, लग्नाच्या बंधनात तुम्ही स्वतःला अडकून टाकलं होतं, केवळ तुम्ही माझ्यामुळे या फंक्शनला जाण्यासाठी नकार दिलात, म्हणूनच मी हे सगळं केलं, आणि तुम्ही फंक्शनला माझ्यामुळे जात नाही हे मला अजिबात आवडलेलं नाही, आणि मालक साहेब, हे सगळं मी मुलांचा आणि तुमचा विचार करूनच केला आहे। आता आनंदी बोलत असते आणि सगळेजण ऐकत उभारलेले असतात। आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब, तुम्ही आता फंक्शनला जाऊ शकता, कारण आता पृथ्वीला सगळं काही सत्य माहीत झाले। आता आनंदी म्हणत असते ना की हा निर्णय फक्त मी मालक साहेब तुमच्यासाठी आणि मुलांच्यासाठीच घेतला आहे। त्यावेळेला शिल्पा चिडते आणि म्हणत असते, मोठी आली चांगली बनण्यासाठी, अगं तुला माहित आहे का, ही गोष्ट जर पृथ्वीने उलटी घेतली असती तर किती मोठा अनर्थ झाला असता। आता शिल्पा एवढी आनंदीवर चिडलेली असते, पण युगंधर म्हणत असतो, अगं शिल्पाताई, कशाला चिडतेस उगाच, अगं तिने जे केलं ते काही चुकीचं नाही। तुला माहित आहे का, आग ही दोन प्रकारची असते, एक असते जी सगळं काही जळून खाक करते, आणि एक असते दिव्यामध्ये जळणारी वात, आणि दिव्यातील ती वात तेवढीशी आग अगदी घरभर निक्कळ प्रकाश देऊन जाते। आणि आनंदीच्या त्या चिठ्ठीने घर जाळलेलं नाहीये, तर घरभर अगदी स्वच्छ प्रकाश पसरला आहे।
आता शिल्पा काही केल्याने युगंधरचं ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणत असते, युगंधर तुला आणि तुझ्या मुलांना ही मुलगी जर बरोबर वाटत असेल, तिचा तुम्हाला एवढा पुळका आला असेल तर येऊ दे, मला काही फरक पडत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, पण मी या मुलगीशी कधीही चांगली वागणार नाही आणि हिचा स्वीकार सुद्धा करणार नाही. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ताई तुला चांगलं वाटण्याचा आणि नाही वाटण्याचा इथे काही संबंधच नाही. ताई तुला एक गोष्ट माहीत आहे का, समिधा गेल्यानंतर या घरामध्ये पहिल्यांदा एवढा आनंद आला आहे आणि माझ्या मुलांना हे घर त्यांना आपलं वाटू लागलं आहे आणि त्यांना एवढं खळखळून हसताना मी पहिल्यांदाच बघितलं आहे आणि त्यांचे हे सुखच मला कोणत्याही बक्षिसापेक्षा मोठं आहे. अगं ताई असं काय करतेस तू, आनंदीने सगळं काही सत्य मुलांना सांगितलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे की त्यांना ती आई म्हणून चालत आहे, तर होऊ देईल ना तिला त्या मुलांची आई, काय हरकत आहे बरं. आता युगंधर म्हणत असतो, शिर्के त्या फंक्शनला मी जाणार नाही असा मेल तुम्ही त्या कंपनीला केला नाही ना अजून. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, नाही मालक साहेब अजून मी तो मेल केलाच नाही. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ठीक आहे त्यांना आता असा मेल कळवा की मी आणि आनंदी ते पारितोषिक घेण्यासाठी त्या फंक्शनला येणार आहोत. आता हे ऐकून शिल्पाला धक्का बसलेला असतो. इकडे धनश्री आणि विद्याधर सुद्धा चांगले चकित झालेले असतात. आता या विद्याधरचं मात्र चांगलंच प्लॅनिंग सुरू असतं की हे दोघे फंक्शनला जाणार आणि या दोघांचं फोटो वगैरे पाहून पृथ्वी चांगलाच घरामध्ये धिंगाणा घालणार. तर आता काय होतं नेमकं, विद्याधरचं प्लॅनिंग सक्सेस होतं की पृथ्वी खरंच आनंदीचा आई म्हणून स्वीकार करतो ते आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणारच आहोत. आता इकडे पृथ्वी आणि आरती मुंबईला निघालेले असतात, पण हो पृथ्वी आता चेष्टेतच आनंदीला चेटकीन म्हणालेला असतो. म्हणून आता आरती रागारागाने गाडीतून उतरलेली असते आणि काही केल्याने त्याच्या गाडीमध्ये बसायलाच तयार नसते. आता इकडे आरती एका चहाच्या टपरीवरच बसलेली असते. आता पृथ्वी रागाने म्हणत असतो, ए आरती तुला काही कळतंय का, 20 मिनिटं झाली तर आपण इथे थांबलोय, मला महत्त्वाच्या मीटिंगला जायचं आहे आणि मला तिथे वेळेवर सुद्धा पोहोचायचं आहे, चल ना आता गपचूप. आता आरती म्हणत असते, का रे का आता का बरं असं करत आहेस बरं, मला चेटकीन म्हणताना तुला वेळ काळ समजत नव्हता का, तुला उशीर होत नव्हता का, आणि जोपर्यंत तू मला स्पष्ट शब्दामध्ये सॉरी म्हणत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या सोबत येणार नाही. आता पृथ्वी म्हणत असतो, मी आणि सॉरी तुला स्वप्नात सुद्धा म्हणणार नाही, घे मी तुला अजिबात सॉरी म्हणणार नाही. आता आरती म्हणत असते, बरं ठीक आहे नको म्हणून सॉरी, होऊ दे तुझ्या मीटिंगला उशीर, मी काही तुझ्यासोबत येणार नाही, तुझं तू एकटाच जा मीटिंग करायला. आता इकडे तो चहावाला आरतीला चहा देतो. इकडे आता पृथ्वी चांगलाच पुटपुटत असतो, म्हणे मला सॉरी मान, मी हिला सॉरी म्हणायचं म्हणे, मी नाही हिला सॉरी म्हणत अजिबात, असा पुटपुटत असतो. तेवढ्यात चहावाला तिथे जातो आणि पृथ्वीला चहा देतो आणि म्हणत असतो, साहेब कशाला लांबड लावताय, तुम्हाला महत्त्वाच्या मीटिंगला पण जायचं आहे, सॉरी म्हणून विषय मिटवा ना. आता इकडे चहावाला चांगलाच पृथ्वीला घळ घालून सांगत असतो की साहेब खाली मान घाला आणि सॉरी म्हणून मोकळं व्हा ना. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, बरं ठीक आहे. आता आरती समोर घाईघाईनेच येतो आणि पटकन तिच्याकडे न पाहताच म्हणत असतो, बरं ठीक आहे सॉरी चल आता. आता आरतीमध्ये काय एवढ्या घाईमध्ये कुठं, मला काही ऐकूच आलं नाही की तू काय म्हटलंयस. आता आरती म्हणत असते, असं नाही, माझ्या समोर ये आणि अगदी सरळ शब्दात आय एम रिअली सॉरी असं मला म्हण आणि पुन्हा माझ्यातून अशी चूक होणार नाही असं सुद्धा म्हण, मी लगेच तुझ्यासोबत येते. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, बरं ठीक आहे. आता तो चांगला दबकतच आरतीला म्हणत असतो, सॉरी मला माफ, आणि आरती मी पुन्हा असं करणार नाही असं म्हणल्याबरोबर आरती आता उठते. व्हेरी गुड चला मीटिंगला उशीर होते म्हणते आणि ती गाडीत जाऊन बसते. आता इकडे पुन्हा पृथ्वी आणि आरती प्रवासाला निघतात आणि थोड्याच वेळाने पृथ्वीची गाडीच बंद पडते. आता पृथ्वी म्हणत असतो, या गाडीला काय झालं बरं, अचानक अशी कशी बंद पडली. त्यावेळेला आरती म्हणत असते, देव सगळं बघत असतो, तो तू माझ्या संग असं वागलास ना म्हणून देवाने तुला शिक्षा दिली आहे, तुझी गाडीच बंद पडली. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, गाडीचं सुद्धा युगो वाढलाय वाढतं. हे ऐकून आरती पुन्हा चिडते, काय म्हणालास तू. आता पृथ्वी म्हणत असतो, बरं ठीक आहे जा उतर गाडीतून आणि जरा धक्का मार बरं. त्यावेळेला आरती म्हणत असते, काय मी एवढ्या मोठ्या गाडीला धक्का मारू. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, बरं ठीक आहे मारू नकोस धक्का, ये इथे ड्रायव्हिंग कर, मी पाठीमागून धक्का मारतो, येते का तुला ड्रायव्हिंग. आता आरतीला काही ड्रायव्हिंग येत नसते म्हणल्यावरती रागारागानेच गाडीतून उतरते आणि गाडीला धक्का मारायला लागते. आता इथे आरती ताकदीने चांगलीच
गाडी ढकलायला लागलेली असते. मात्र इकडे पृथ्वी तिची गंमतच करायला लागलेला असतो आणि स्वतः घरातल्या घरातच हसत असतो. आता आरतीचं मात्र इकडे गाडी ढकलून ढकलून बेजार हाल झालेलं असतं. आता इकडे पृथ्वी हात बाहेर काढून म्हणत असतो, हा ढकल ढकल, अशीच ढकल गाडी, आणि गाडी नुसती हालतच आहे, पुढे जात नाही, थोडी थोडी ताकद लाव बरं, ताकद लावून ढकल बरं. आता इकडे पृथ्वी चांगलाच आरतीला ढकल ढकल, ताकदीने ढकल, जाते जाते, पुढे जाते, जमते जमते असं सगळं म्हणत असतो. आणि आरती जीवाच्या आकांताने ताकद लावून गाडी ढकलायला लागलेली असते. तेवढ्यातच एक फळवाला तेथे येतो आणि म्हणत असतो, अहो ताई कशाला गाडी ढकलताय, गाडीची लाईट तर सुरूच आहे की, गाडी सुरूच आहे, तो ड्रायव्हिंग करत असलेला माणूस तुमची वेड्यात काढत आहे, तुमची खोड करत आहे, असं म्हणून तो हसतो. आता आरतीला ज्या वेळेला कळतं की पृथ्वी तिची गंमत करायला लागला आहे आणि विनाकारण तिला गाडी ढकलायला लावत आहे, त्यावेळेला तिचा रागाचा पारा एवढा चिडतो. आता इकडे पृथ्वी गाडीमध्ये बसून चांगला खदा खदा हसायला लागलेला असतो आणि इकडे आरती रागानेच हाताची घडी घालून उभारलेली असते. आता या पृथ्वीचं हसून झाल्यानंतर आरशात बघतो तर काय आरती पाठीमागे रागानेच उभारलेली असते. त्याला पृथ्वी पटकन गाडीतून उतरतो आणि आरतीला म्हणत असतो, तू इथे अशी काय उभी आहेस बरं, गाडीला धक्का मारणार नाहीस का? त्यावेळेला आता आरती म्हणत असते, तू मुद्दा म्हणून हे सगळं करत आहेस ना, गाडी तर चांगली चालत आहे आणि मला धक्का मारायला लावत आहेस. आता आरती असं चिडलेलं पाहून पृथ्वी हसायला लागतो. आता आरती म्हणते, काही निर्लज्ज आहेस रे तू, मला असं वागायला लावलं असे. त्याला पृथ्वी म्हणत असतो, अगं असं देईल ना, गाडीला धक्काच तर मारला आहेस ना, असं दे, तुझं तेवढंच वजन कमी होईल. आता आरती एवढी चिडलेली असते तरी पण पृथ्वी म्हणत असतो, आता चल पटकन गाडीत बस, नाहीतर अशी पार्किंग मध्ये मधीच उभारलेस म्हणून ना तुला कोणतरी उचलूनच नेईल बघ. त्याला आरती पुन्हा चिडलेली असते. त्याला पृथ्वी म्हणतो, हा तुला कोण कसं उचलेल बरं, तुझं तर वजन, असं म्हणल्यावर आरती आता पृथ्वीच्या मागेच लागलेले असते. पृथ्वी म्हणत असतो, अगं माझ्या मागं लागू नकोस, गाडीमध्ये बस पटकन. आता इकडे घरामध्ये युगंधरचं हे बोलणं ऐकून शिल्पाचा चांगलाच पारा चढलेला असतो. ती म्हणत असते, युगंधर काय बोलतोय, तुला तरी कळतंय का, एवढ्या मोठ्या अवॉर्ड फंक्शन मध्ये तुझ्या बरोबर या मोलकर्णीला नेणार आहेस का तू? अरे एवढं मोठे इव्हेंट आहे ते, आणि हिला सोबत नेलास तर आपली इमेज खराब होणार नाही का, लोक काय म्हणतील बरं, आपला कमीपणा होईल. आता असलं बोलणं ऐकून युगंधर शिल्पावर चिडतो आणि म्हणत असतो, बस करता येईल, अजिबात एक अक्षर सुद्धा तू बोल नकोस. आज जे काही मला अवॉर्ड मिळत आहे, त्या फंक्शन मध्ये मला मान सन्मान मिळत आहे, तो फक्त आनंदीच्या ब्रेनली डिझाईन मुळेच मिळत आहे. आणि आनंदीने जे काही कष्ट केलं आहे, ज्या काही डिझाईन बनवल्या होत्या, ते सगळं काही श्रेय तिचंच आहे ना, आणि तिच्याकडून हे तिच्या कष्टाचं फळ मी हिरावून घेऊ शकत नाही, आणि आनंदीला तिचं हे फळ मिळालंच पाहिजे. म्हणूनच फंक्शनला जर मी गेलो तर आनंदीला सोबत घेऊनच जाणार, आणि ते पण तिला मान सन्मानाने माझ्यासोबत घेऊन जाणार. आता शिल्पा शांतच बसते. युगंधर म्हणत असतो, आणखी एक गोष्ट आनंदी, घरातील दुसरं कोणीही आपल्यासोबत येणार नाही, आपण दोघेच या फंक्शनसाठी जाणार आहोत, कारण 2च पासेस आपल्याकडे आहेत. आता हे ऐकल्यानंतर आनंदी स्वतःच्या मनातच म्हणत असते, अरे तेव्हा मी एकटी गेली तर मी आंधळी आहे हे मालक साहेबांना लगेच कळेल. आता युगंधर आनंदीजवळ जातो आणि म्हणत असतो, आनंदी कोणाच्याही बोलण्याचा विचार करायचा नाही, उद्या सकाळी आपल्याला या फंक्शनसाठी निघायचं आहे, आवरायला घे, असं म्हणतो आणि शिर्केंना घेऊन तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. आता शिल्पा सुद्धा रागानेच तेथून निघून जाते, धनश्री पण निघून जाते. आता इथे माई आणि बापू आणि आता इथे माई मात्र आनंदीला म्हणत असतात, आनंदी अभिनंदन बरं का. त्याला आनंदी खूपच घाबरलेली असते. ती माईना म्हणत असते, अहो माई कसं काय बरं मी मालक साहेबांबरोबर एकटी या फंक्शनला जाईल, नवीन जागा, नवीन माणसं, सगळं काही नवीन, मला तर दिसतच नाही आणि मी तिथे अगदी गोंधळूनच जाईल ना. त्याला माई म्हणत असतात, अगं आनंदी नेमकं काय म्हणायचंय तुला? आता आनंदी म्हणत असते, अहो माई असं काय करताय, मी जर मालक साहेबांबरोबर एकटीच गेले तर मालक साहेबांना एका क्षणातच कळेल की मी अंध आहे, आणि हे जर मालक साहेबांना कळेल तर त्यावेळेला सगळं काही संपूर्णच जाईल, त्यांना खूप मोठा धक्का बसेल. आता इकडे शिर्केंना मात्र आनंद झालेला असतो की युगंधर ते बक्षीस घेण्यासाठी निघालेला असतो. आता तो शिर्के म्हणत असतात की मालक साहेब खरंच सांगू का, मला खूप आनंद झाला आहे, आणि असं मी पुढे कळवलं सुद्धा आहे की तुम्ही आणि आनंदी आता ते फंक्शनसाठी जाणार आहात म्हणून. आता शिर्के म्हणत असतात, मालक साहेब एक गोष्ट सांगू का तुम्हाला, खरं तर या गोष्टीपेक्षा मला एका वेगळ्याच गोष्टीचा आनंद झाला आहे, ती म्हणजे पृथ्वीने ह्या तुमच्या दोघांच्या नात्याचा स्वीकार केला आहे आणि तो अजिबात चिडलेला नाही. हेच ऐकून मला खूप आनंद झाला आहे. आणि मालक साहेब अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही तर त्याला फोनच लावायला पाहिजे, त्याने ही परिस्थिती अगदी समजावून घेतली आहे, हेच खूप मोठं आहे.
खरं तर मालक साहेब ज्यावेळेला हे सत्य समोर होतं त्यावेळेला अगदी विचार येत होता की पृथ्वीला ज्यावेळेला हे नातं तुमचं कळेल त्यावेळेला तो काय करेल बरं. पृथ्वीने घर डोक्यावर न घेता खूप समजूतदारपणा दाखवला आहे आणि पृथ्वी खूपच चांगला मुलगा आहे. मालक साहेब घ्या ना फोन, पृथ्वीला फोन करा एकदा आणि त्याच्याशी बोलून घ्या तुम्ही. आता युगंधर म्हणत असतो शिर्के लावला असता फोन, पण मुंबईला आज स्वतः तो ड्रायव्हिंग करत गेला आहे ना आणि आता खूपच उशीर झाला आहे, त्याला कंटाळा पण आला असेल. त्याला शिर्के म्हणत असतात नाही हो मालक साहेब, काही फोन उचलण्यासाठी अजिबात कंटाळा येत नाही, तुमचा फोन पृथ्वी नक्की उचलणार. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो नाही शिर्के, काही गोष्टी ना फोनवर नाही तर प्रत्यक्षात बोलण्यामध्येच आनंद मिळतो. असं फोनवर बोलून एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे उद्याच तो घरी येईल, त्याच्याशी मी बसून बोलणार आहे आणि सगळं काही चर्चा करणार आहे आणि त्यामध्येच खरी मजा आहे. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात हो मालक साहेब, हे मात्र तुम्ही एकदम बरोबर बोललात. आता शिर्के म्हणत असतात मालक साहेब मी जातो, आता तुम्हाला काही गरज लागली तर मला सांगा. आता इकडे युगंधर एकटाच असतो आणि समिताच्या फोटोकडे बघून थोडासा भावनिक झालेला असतो. तो म्हणत असतो समिता आज आपला मुलगा खऱ्या अर्थाने समजूतदार झाला आणि उद्या ज्यावेळेला तो घरी येईल ना त्यावेळेला सगळं काही सत्य अगदी मनमोकळेपणाने त्याला मी सांगणार आहे. आनंदीचं जरी माझ्याशी लग्न झालं असेल परिस्थितीमुळे तरी तूच माझ्या आयुष्यामध्ये माझी बायको म्हणून आहेस हे मी त्याला सांगणार आहे. माझ्यासाठी आयुष्यभर तूच होतीस आणि राहणार आहेस. आता असं म्हणतो आणि जातो पटकन कपाटातील कपडे काढण्यासाठी. त्यावेळेला समिधा आणि लहान मुलं दोन असतात, म्हणजे पृथ्वी आणि मिताली असतील. तो फोटो युगंधरला दिसतो. आता युगंधर तो फोटो हातामध्ये घेतो आणि खूपच न्याहाळायला सुरू करतो. आता युगंधर त्या फोटोकडे पाहूनच म्हणत असतो आज मला तुझा खरोखर अभिमान वाटतोय बघ पोरा. आता युगंधरला समिधा आणि पृथ्वीचा लहानपणीचा फोटो पाहून चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आलेली असते. आता इकडे आरती आणि पृथ्वी रूमवर पोहोचलेले असतात आणि दोघांना एकच रूम मिळालेली असते. आता हे ऐकून आरतीचा पारा पुन्हा चढलेला असतो. ती म्हणतात ते अशक्य आहे, अशक्य, केवळ अशक्य, ते म्हणजे मी तुझ्याबरोबर रूम शेअर करणार, मी अजिबात असं काही करणार नाही. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो एक मिनिट चिडू नकोस, पहिल्यांदा ऐकून घे मी काय बोलत आहे ते. पहिल्यांदा मुंबईला मी आणि मिताली येणार होतो म्हणून आमच्या दोघांच्यासाठी ही ट्विन बेडची रूम बुक केली होती आणि अचानकच तू आमच्या प्लॅनिंगमध्ये आलीस. त्याला मी काय करणार बरं, मी अगोदरच रूम बुक केली होती, पण तूच पाहिलंस ना आता त्या रिसेप्शनवर मी किती त्या माणसाशी वाद घातला, त्यांना मी किती विनंती करत होतो की एखादी रूम शिल्लक असेल तर मला द्या, पण त्यांनी नाही दिली मला. मी काय करू बरं आता, आणि आता मी काय करू बरं, मी काय रस्त्यावर जाऊन झोपू का, आणि काय प्रॉब्लेम आहे ग तुझा, एवढ्या दोन बेड आहेत, किती लांब आहेत, किती अंतर आहे दोन्ही बेड. आरती चिडून म्हणत असते प्रॉब्लेम आहे मला, जरी बेड वेगवेगळा असला आणि बेडमध्ये अंतर असलं तरी या भिंती आणि छत एकच आहे ना, आणि तुला एक गोष्ट माहीत नाही म्हणून सांगतो, आमच्यासारख्या सुसंस्कृत मुली अशा अनोळखी मुलाबरोबर हॉटेलमध्ये रात्र घालवत नाहीत. आता आरती तर खूप चिडलेली असते, पण पृथ्वी आता वेगळंच काहीतरी बोलत असतो. काय काय म्हणालीस तू, कुठे बरं, कुठे सुसंस्कृत मुलगी, मला तर इथे दिसतच नाहीये. हे ऐकून आरती पुन्हा चिडते. आता आरती रागानेच पृथ्वीला जोराने चिमटा काढते. आता पृथ्वी ऐगो करून ओरडायला सुरू करतो. आरती म्हणत असते दिसली का, दिसली तुला सुसंस्कृत मुलगी. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो असं काय करतेस, किती जोराने चिमटा घेतलास बरं, आणि हे बघ तुला सांगतो मी सुद्धा एक चांगल्या घरातीलच मुलगा आहे, माझ्यावर सुद्धा खूप चांगले संस्कार आहेत, त्यामुळे पद्धतीत राहायचं. आरती म्हणत असे तू कसाही आसरे, मला काही देणे घेणं नाही, पण मी तुझ्याबरोबर इथे थांबणार नाही. मी भले बाहेर वरांड्यात उभी राहत तिथे घालवेन, पण मी तुझ्यासोबत राहणार नाही. त्याला पृथ्वी म्हणत असतो बरं ठीक आहे, जा तू जा बाहेर उभा राहा बरं. आता पृथ्वी आरतीला भीती घालत असतो. हा जा जा बाहेर उभार ना, काही लोक येतील जातील, तुला बघतील, काही लोक दारू पिलेले सुद्धा असतील आणि त्यातलेच काही लोक तुझी छेड सुद्धा काढतील आणि तुला टोमणे सुद्धा मारतील, पण ठीक आहे तुला हे सगळं चालतं ना, त्यामुळे जा जा बाहेर उभं जायला. आता आरती रागारागानेच दरवाजापर्यंत जाते आणि मागं फिरते. आता इकडे पृथ्वी त्याची बॅग घेऊन कपडे वगैरे काढत असतो. आता आरती पुन्हा त्याच्याजवळ येते आणि म्हणत असते हे तुझे संस्कार आहेत का, एका हतबल मुलीला असं बाहेर उभं राहायला सांगणार आहेस. आता हे ऐकून पृथ्वी त्या बेडकडे हात
करतो, म्हणजे तिला सांगत असतो अगं तुझ्यासाठी वेळ आहे ना, झोप ना तिथं. त्यावेळेला आरती म्हणत असते नाही, मला तिकडे हात दाखवायचा नाही, काही झालं तरी मी तुझ्यासोबत इथे थांबणार नाही. आता ती म्हणत असते मी बाथरूम मध्ये थांबीन रात्रभर, पण तुझ्यासोबत इथे थांबणार नाही. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो बरं ठीक आहे, जा तुझं रात्रभर तू बाथरूम मध्ये थांब जा. आता आजचा भाग इथे थांबवला आहे, पण पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे तर शिल्पा आनंदीला धमकावून सांगत असते की जर तू युगंधर बरोबर त्या फंक्शनला गेलीस तर युगंधरची आणि निंबाळकरांची इज्जत अगदी कमी होईल आणि आमचा मान सन्मान सुद्धा कमी होईल. तुझ्यासारखी मुलगी त्याच्यासोबत अजिबात मला चालणार नाही, त्यामुळे तू त्या फंक्शनला जायचं नाहीस, तुला शेवटची ताकीद मी करत आहे. आता इकडे आनंदी शिल्पाला खूपच घाबरलेली असते. इकडे आता विद्यार्थ्याचं नवीन प्लॅनिंग सुरू. आता तो धनश्रीला सांगत असतो माई आणि बापूंना ते फंक्शन अगदी लाईव्ह बघायचं आहे ना, तर तू उद्या मोठी स्क्रीन आणि प्रोजेक्टरची तयारी करून माई आणि बापूंना ते फंक्शन आपण लाईव्ह मध्ये दाखवूया आणि त्यामुळेच निंबाळकरांच्या घरामध्ये खूप मोठा धमाका होणार हे नक्की, आणि मला सुद्धा तेच हवं आहे. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की आनंदी नेमकी काय करेल, युगंधर सोबत त्या फंक्शनला जाईल की नाही जाणार. जरी गेली तरी प्रॉब्लेम होणार आहे आणि नाही गेली तर विद्यार्थ्याचं प्लॅनिंग सगळं फ्लॉप होणार आहे. तर उद्याचा भाग अगदी पाहण्यासारखा असणार आहे, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा.